पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात एका तरुण उमेदवाराच्या नावाची खूप मोठी चर्चा शहरात झाली। तो उमेदवार म्हणजे पंढरपूर शहरातील केवळ आपल्या प्रभागातच नव्हे तर शहरातील अनेक भागात शेकडो तरुणांचा लाडका मित्र असलेला ओंकार जोशी। ओंकार जोशी हे मागील अनेक वर्षापासून विविध विधायक उपक्रमाद्वारे आपल्या परिसरातील सर्वसामान्य जनतेशी आपली नाळ घट्टपणे जोडून कार्यरत असल्याचं दिसून आलं होतं। मनमिळावी स्वभावानं प्रत्येकाचा आदर करण्याचा संस्कार यामुळे ओंकार जोशी हे यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत मैदानात उतरणार याची चर्चा मागील 2-3 वर्षापासून होतच आली होती। पंढरपूरच्या पत्रकारितेतील एक निर्मळ व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा प्राप्त केलेले अभय जोशी यांचे पुत्र अशी ओंकार जोशी यांची ओळख होती। तसेच माजी आमदार स्वर्गीय बाबूरावजी जोशी यांचा वारसा पुढे नेणारं एक जिद्दी तरुण असाही नावलौकिक ओंकार जोशी यांनी प्राप्त केला होता। या निवडणुकीत ओंकार जोशी हे भाजपच्या उमेदवारीसाठी आग्रही राहिल्याचं दिसून आलं होतं। यासाठी शेकडो तरुणांची भव्य मोटारसायकल रॅली काढून त्यांनी परिचारकांकडे उमेदवारीची मागणीही रीतसर केली होती। परंतु त्यांच्या निकषात ते न बसल्यामुळं कदाचित उमेदवारी नाकारली गेली आणि ओंकार जोशी यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। सर्वच पक्षातील राजकीय नेते मंडळींशी ओंकार जोशी यांचे असलेले स्नेहबंध कदाचित त्यांच्या उमेदवारीमध्ये अडथळा ठरले होते अशी चर्चा होताना दिसून आली। मात्र अपक्ष म्हणून मोठ्या आत्मविश्वासानं मैदानात उतरलेला ओंकार जोशी यांस तितक्याच आपुलकीनं प्रभाग क्रमांक 5 मधील मतदारांनी साथ दिल्याचं दिसून आलं असून काल विजयाचा गुलाल अंगावर घेतल्यानंतर ओंकार जोशी यांनी सर्वप्रथम आपल्या प्रभागात भेटीगाठी देण्यास सुरुवात करीत मतदारांचे आभार मानताना दिसून येत आहे। आज प्रभाग क्रमांक 5 मधील विविध भागात भेटी देताना नगरसेवक ओंकार जोशी यांचं मोठ्या उत्साहात स्वागत होताना दिसून आलं। घरातला मुलगा निवडणुकीला सामोरा जातो आहे असं समजून माझ्यावर मतदारांनी प्रेम केलं, मोठ्या शक्तीच्या विरोधात मला मताधिक्यानं विजय केलं अशी भावना या निमित्तानं नगरसेवक ओंकार जोशी हे व्यक्त करताना दिसून आले। प्रभाग क्रमांक 5 च्या जनतेने तुम्हाला भरघोस मतं निवडून दिले, काय सांगाल याबद्दल? मी प्रभाग क्रमांक 5 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता। कुठल्याही पार्टीचा बॅनर न घेता मी लोकांच्या विश्वासावरती या निवडणुकीला सामोरा गेलो। गोविंदपुरा भाग असेल, गोंगडे गल्ली, हरिदास वेस, सहकार चौक, बाराबाई तालीम, विणे गल्ली, सगळ्याच भागांनी माझ्यावर प्रचंड घरातला मुलगा उभारलाय असं प्रेम केलं आणि मोठ्या शक्तीच्या विरोधात मला मताधिक्याने विजय केलं। त्याबद्दल मी त्यांचा ऋणी तर राहीनच, पण या सगळ्या भागांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला तो विश्वास इथनं पुढचे 5 वर्ष काम करून मी तो सार्थ ठरवीन एवढं मी अभिवचन। जनतेच्या विकासासाठी काय विजन असेल तुमचं? लोकांचे दैनंदिन जीवनातले प्रश्न फार छोटे असतात, लोकांच्या अपेक्षा मोठ्या नसतात। रस्ते, पाणी, वीज या भोवती नगरपालिकेच्या संदर्भातल्या समस्या फिरत असतात। त्या संदर्भात पाठपुरावा करून इथल्या लोकांच्या प्रश्नावरती वाचा फोडायचं काम माझ्याकडनं होईल आणि इथले विकासाचे मुद्दे घेऊन नगरपालिकेच्या सभागृहात भांडण्यासाठी मी कायम तत्पर राहील।